टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्यानं आज ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे। दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरीमध्ये या ठिकाणी 2 दिवसांपासून पाऊस कोसळतो आहे। मात्र आज सकाळपासून या ठिकाणी दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे। मात्र खेड, दापोली, मंडणगड, गुहागर या टप्प्यामध्ये अजूनही पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडताना पाहायला मिळतो आहे। सकाळपासून काही भागात पावसाचा जोर हा कायम असलेला पाहायला मिळतोय, तर दक्षिण रत्नागिरीमध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतलेली आहे। गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 104 मिलीमीटर इतका पाऊस झालेला पाहायला मिळतोय। चिपळूण तालुक्यात 181 मिलीमीटर पाऊस, तर मंडणगडमध्ये 142 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। दापोली तालुक्यात 135 मिलीमीटर, खेड तालुक्यात 109, गुहागर तालुक्यात 114, तर संगमेश्वर तालुक्यात 123 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली पाहायला मिळते आहे। जगबुडी आणि कोदावली नदी सध्या इशारा पातळीवर असलेली पाहायला मिळते आहे। तर मागजन बाजारपेठेत देखील सध्या 3 फुटांपर्यंत या ठिकाणी पाणी आहे। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मागजन बाजारपेठेमध्ये गड नदीचं जे पाणी आहे ते बाजारपेठेमध्ये शिरलेलं होतं आणि त्याचमुळं मागजन बाजारपेठ सध्या मागजन बाजारपेठेमध्ये सध्या 10 दुकानं ही पाण्याखाली असलेली पाहायला मिळत आहेत। तुम्ही बघू शकता की सध्या आपण काजळी नदीच्या तीरावरती आहोत आणि या ठिकाणी देखील काजळी नदीचं पात्र सुद्धा या ठिकाणी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहे। एकंदरीतच सध्या पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी पुढचे 24 तास हे रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत, कारण 24 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी पावसानं ऑरेंज अलर्ट या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।